कशाच्या त्रासासाठी तुम्ही माझ्याकडे आले होते दादा? सर्दीच्या. कशा प्रकारची सर्दी झाली होती त्याच्याबद्दल सांगा. सर्दी अशा प्रकारची होती की आपण जर झाडलं जरी घरातलं तर मला शिंका चालवत होती. किती शिंका यायच्या? शिंका तर त्याची सुद्धा संख्या गिनताच अनगिनत म्हटल्या जाते. त्या कंटिन्यू सुरू राहतात. कंटिन्यू सुरू राहतात. बरं, हा विशेषतः त्रास कुठल्या वातावरणात व्हायचा किंवा कारण की कशामुळे व्हायचा? हेच डस्ट ॲलर्जी. बरं, वर्षभर कधी पण व्हायचा का? हो. बरं, त्याच्यानंतर हा त्रास तुम्हाला माझ्याकडे यायचा किती दिवसांपासून, महिन्यापासून किंवा वर्षांपासून होता? असं म्हणा का 7-8 वर्ष आधी पर्यंत होता. बरं, मग तुम्ही जेव्हा होमिओपॅथिक मेडिसिन घेतली त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये आराम पडला तुम्हाला? जस्ट 2 महिन्यात. आणि सध्या किती % आराम आहे तुम्हाला? असं म्हणा का 95 ते 100% आराम. आणि किती दिवस, महिने झाले औषध बंद करायला? मला तर असं म्हणा का 10 महिने 12 महिने झाले असतील बंद करायला. ह्या पूर्ण वातावरणामध्ये तुम्हाला त्रास होता का? तेच धुळीतलं काम वगैरे तुम्ही आता करू शकता. आणि जेव्हा माझ्या जवळ यायच्या अगोदर जेव्हा सर्दी व्हायची तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन घ्यायची, त्याला काय फरक पडायचा तुम्हाला? काहीच नाही. टेम्पररी 8-10 दिवसाचा आराम पडत होता. कारण ऍक्च्युअली म्हणजे ते असं होत होतं की सर्दी झाल्यानंतर मला कफ होत होता. अच्छा. मग कफ झाल्यानंतर मला जायचं लागत होतं जे आपले अस्थमा तज्ञ जे राहतात त्यांच्याकडे. बरं, मग तिथे ट्रीटमेंट घ्यावं लागत होती. आता त्या अस्थम्याचा, सर्दीचा सगळा प्रॉब्लेम काय संबंध? अस्थम्यासारखा त्रास जो व्हायचा श्वासाचा ते पण नाहीये. कारण सर्दीच नाही तर कफ होण्याचा काही विशेष नाही. आणि कफ किती दिवस राहायचा मग तुम्हाला? तर तो महिनाही भर होऊन जात होता. अस्थम्यासारखं व्हायचं. अस्थम्यासारखं. आता तुम्ही त्या अस्थम्यापासून, सर्दीपासून, एलर्जीपासून 100% क्लिअर. 100% क्लिअर. धन्यवाद.